खरं तर फडणवीस सरकारला माहिती आहे की आता जे विधानसभा झालेली आहे, मनोज जरांगे पाटील आणि तुमची जी आता भेटी झाली त्या भेटी दरम्यान नेमकं चर्चा काय? खरं तर ह्यातून आपल्याला लक्षात आले की जरांगे पाटलांना महिलांचा किती मोठा आत्मसन्मान आहे ते. खरं तर या दादांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर म्हणला असता की महिला बसल्यात म्हणजे माझ्या आंदोलनाला अजून धार येईल. पण दादांनी तसं नाही केलं. दादांनी खरं तर काळजीपोटी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर बसाल तर मी विजय वडेट्टीवार म्हणतात की या आंदोलनकर्ते म्हणजे मनोज जरांगे पाटीलचे आंदोलन करत आहेत, त्यांच्या या आंदोलनात धार नाही असं म्हणत असतील तर त्यांनी येऊन बघावं. म्हणजे खरं तर आता बघितलं की तुम्ही की पहिल्याच दिवशी आज किती मोठी गर्दी होती की भरगच इथेच नाही तर अख्ख्या गावामध्ये गाडी लागलेल्या जायलासुद्धा जागा नाही. प्रत्येकांच्या म्हणजे गल्लोगल्लीनी लोक बसलेले आहेत. एवढा समाज तुम्ही इथे कुठून आलेला आहेत? मी विदर्भातून आलेली, यवतमाळ जिल्हा उमरखेडमधून आलेली आहे आणि मी स्वतः आमरण उपोषणासाठी आलेली इथे. पण आता दादांचं म्हणणं आहे की आम्ही सकाळपासून बसलो आहे दादासोबत, पण दादांना